नमस्कार तरुण महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। जवाहरनगर पोलिसांनी एकूण 25 मोबाईल हस्तगत केलेले आणि ते 25 मोबाईल आज ज्यांचे होते त्यांना सपोर्ट करण्यात येत आहे। आपल्या सोबत एसीपी कल्याणकर आहे, आपण त्यांची चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने या कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलेलं, काय सांगाल सर? आज जी कारवाई झालेली किंवा मोबाईल जे हस्तगत केलेले कशा पद्धतीने आपण ते वापस करताय आणि काय वाटतं, काय नागरिकांनी भावना बोलून दाखवल्या आपल्याला? नाही, नागरिकांच्या भावना खूपच अशा प्रभावित करण्यासारख्या आहेत। कारण यात महत्त्वाचं म्हणजे मध्यमवर्गीय जे मिडल क्लास आहेत ते लोक, ते नागरिक जास्त आहेत, त्यांचा अतिशय जीवाभावाचा संबंध असतो, भावनात्मक संबंध असतो मोबाईलशी, आणि तो जेव्हा जातो तेव्हा त्यांना भयानक दुःख होतं। बरेचदा त्या निराशेतून ते कंप्लेंट सुद्धा करत नाहीत। पण आपलं जे पोर्टल आहे CIR, तर त्याच्यावर झालेल्या तक्रारी त्याचा मदत घेऊन आमची टीम आहे CI कुंभार जवाहरनगर आणि त्यांची DBची टीम, त्यात गोरे आणि इतर कंपनी आहे, काही आमचे राठोड म्हणून बाहेरून आपण सायबर एक्सपर्ट घेतलेले आहेत। तर यांनी आजपर्यंत जवळजवळ 300च्या जवळपास मोबाईल आपण मूळ मालकाला परत दिलेले। ती खूप जबरदस्त दर 8-10 दिवसांनी असं आम्ही प्रोग्राम घेतो, तिथं आम्ही मोबाईल परत करतो आणि त्यांच्या भावना जेव्हा ऐकतो। आता एक ताई सांगत होती की सकाळीच बऱ्याच दिवसाचा मोबाईल गेला, रडत होती, मुलगा 2 महिन्यांनी येणार आहे, त्या मुलाला शिक्षणासाठी मोबाईलची गरज आहे आणि तिची ताकद नव्हती आर्थिक की ती परत मोबाईल घेऊ शकतो। पण आज ती दत्त जयंतीनिमित्त मंदिरात जाऊन गजानन महाराजाच्या पाया पडून रडून तिथं तिला दावा केला की नाही, मला आज कसाही करून मोबाईल दे, आणि तो चमत्कार आहे, माझ्या अंगावर सुद्धा शहारे उभं तिला ऐकतात। ती म्हणली की अतिशय म्हणजे देवाने माझं ऐकून मला आज त्याच लगे मोबाईल दिला। दुसरे आजोबा होते, तर नातवाला घेऊन आले ते एखादा, या सगळ्या भावना ऐकल्या ना आपण त्या संकलित करा, अतिशय पॉझिटिव्ह अशा भावना असतात। पोलिसांची प्रतिमा निश्चितच यामुळे सुधारेल। यासाठी आमचे पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार साहेब, DCP स्वामी सर, हे नेहमी आग्रही असतात की या प्रकारचे जे जनसामान्याचं रिलेटेड जे कामं आहेत, जे असे मोबाईल गेलेले असतात, काही चेन गेलेले असतात, ते मिळवल्यानंतर जी भावना असते त्यांची ती व्यक्त होते। त्यामुळे आम्हाला निश्चितच प्रोत्साहन येतो। हे आमच्या वरिष्ठांचे पण मार्गदर्शन आहे। आपलं आपण नेहमी हे येतात, त्याबद्दल खूप खूप थँक्यू। तर हे होते एसीपी कल्याणकर सर, यांनी सांगितले की आजपर्यंत जवाहरनगर पोलिसांनी जे 300 मोबाईल नागरिकांना सपोर्ट केलेले। आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहे, आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार, कशा पद्धतीने त्यांना हा मोबाईल मिळालेला आहे आणि त्यांना याबद्दल काय वाटतं आपल्याला? आज आपला मोबाईल जो हरवला होता तो मिळाला, त्याबद्दल काय वाटतं आपल्याला? ऍक्च्युली माझा फोन नवरात्राच्या पहिल्याच दिवशी हरवला। खूप वाईट वाटलं होतं की एकदम नवीन घेतलेला 2 महिन्यापूर्वीचा फोन हरवला। पण पोलिसांच्या आम्ही जेव्हा इथे कंप्लेंट करायला आलो त्यावेळी त्यांचं खूप मैत्रीपूर्ण वागणं होतं की असं कुठंच वाटलं नाही की पोलीस स्टेशनला आलोय म्हणून। त्यांनी खूप कोऑपरेट केलं सगळ्या प्रोसिजर मध्ये। आम्हाला CIR ह्या पोर्टलवर त्यांनी कंप्लेंट रजिस्टर करायला लावली आणि त्यानंतर 1-1.5 महिन्यातच आम्हाला फोन सापडला, त्यामुळे खूप आनंद झालाय। पोलिसांचे खूप खूप आभार। एक मिनिट यार भाई, सॉरी मेरा भी आ जाएगा, आ गया ना। आपण बघितले की अशा पद्धतीनं नागरिकांना जे त्यांचे मोबाईल देण्यात आलेले, नागरिकांनी सुद्धा पोलीस प्रशासनाचे आभार मानलेले। कुठेतरी CI पोर्टलवर त्यांनी ही तक्रार नोंदवली होती आणि त्याच माध्यमातून आज जवाहरनगर पोलिसांनी 25 मोबाईल जे आहे तर त्यांच्या जे मूळ मालक होते त्यांना परत केलेले। तर आपण ज्यांनी हे शोधून काढलेले, ज्यांनी हे सगळं मोहीम राबवली, त्यांची आपण चर्चा काय सांगाल सर? आपण ही जी मोहीम राबवलेली आहे, कशा पद्धतीने आपण हे मोबाईल हस्तगत केलेले? मी पोलीस अंमलदार मारुती गोरे, जवाहरनगर पोलीस स्टेशन, छत्रपती संभाजीनगर। विषय असा आहे की जे CIR पोर्टल मार्फत जे मोबाईल आपण कंप्लेंट घेतो, CIR पोर्टल मध्ये आपण रजिस्ट्रेशन करतो आणि त्यानंतर ज्यांच्याकडे मोबाईल सिम कार्ड पडल्यानंतर जे ट्रेस होतात त्यानुसार आपण मोबाईल पोलीस स्टेशनला जमा करतो आणि संबंधित तक्रारदारांना जे आहे तर आपण मोबाईल परत करत असतो। आतापर्यंत आपण किती मोबाईल असे नागरिकांना परत केलेले? 1.25 ते 1.5 वर्षामध्ये जवळपास 250 ते 350 मोबाईल आपण आतापर्यंत नागरिकांना दिलेले आहेत। त्याच्यामध्ये हे 26 जर ऍड केले तर जवळपास 300च्या आसपास आपण मोबाईल दिलेले आहेत। तर हे होते जवाहरनगर पोलीस ठाण्याचे गोरे यांनी सांगितलं आहे की आतापर्यंत 1.5 वर्षामध्ये 300 पेक्षा जास्त किंवा 300 पर्यंत मोबाईल त्यांनी नागरिकांना परत केलेले, असं त्यांनी यावेळी सांगितलं।
रवींद्र सुरकर, तरुण महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.